शुभ सायं सर्वेभ्यः। समास यह प्रकरण हमारा चल रहा है जिसमें हमने अव्ययीभाव समास और तत्पुरुष समास के सारे भेद हमने सीखे। आज हम सीख रहे हैं कर्मधारय समास और द्विगु समास। ये दोनों समास हम आज सीखेंगे क्योंकि छोटे छोटे समास है, समझने में आसान है। कर्मधारय समास किसे कहते हैं? अब कर्मधारय समास के भी दो भेद है, ठीक है। उनको मिलके कर्मधारय समास कहा जाता है। जहां पर जिस समास में विशेषण विशेष्य और उपमान उपमेय साथ में होता है, उस समास में समास को कर्मधारय समास कहते हैं। मतलब क्या है कि जिस समास में विशेषण विशेष्य, विशेषण विशेष्य तो हमेशा साथ में ही रहता है, विशेषण विशेष्य में जो समास होता है और उपमान उपमेय में जो समास होता है, उसे हम क्या कहते हैं? कर्मधारय समास। इसी के कारण इसके दो भेद हो गए। पहला है विशेषण विशेष्य कर्मधारय समास और तीसरा है उपमान उपमेय कर्मधारय समास। ठीक है। विशेषण विशेष्य किसे कहते हैं? कौन बताएगा? ये हुआ है हमारा विशेषण किसे कहते हैं? विशेष्य किसे कहते हैं? सर विशेषण म्हणजे ज्या विशेष्य म्हणजे ज्या वस्तूची विशेषता सांगतात आणि विशेषण म्हणजे विशेषता बरोबर सांगणं. आहे, बरोबर आहे, छान. ठीक आहे. विशेषण जसं की पांढरा घोडा. पांढरा काय झालं? त्याचं विशेषण झालं. आणि घोडा हे काय झालं? त्याचं विशेषण विशेष्य. विशेषणाचं विशेष्य विशेष्य आणि विशेषाचं विशेषण असा त्याचा परस्पर संबंध असतो. स्वतंत्र विशेष्यही नसतं, स्वतंत्र विशेषणही नसतं. जर एखादी वस्तू किंवा एखादा शब्द एखाद्या विशेषण आहे असं जर आपण म्हंटल, तर ते कशाचं ना कशाचं विशेष्य असलं, त्याचं कोणी ना कोणी विशेष्य असलं पाहिजे. जसं की आपण म्हंटल लाल. काय लाल? गाडी लाल. तर ही गाडी काय झालं? त्याचं विशेष्य झालं, विशेषणाचं विशेष्य आणि विशेष्याचं विशेषण. गाडी हे विशेष्य आणि लाल रंग त्याचा काय झाला? विशेषण झाला. उपमान उपमेय कशाला म्हणायचं? उपमान, उपमान म्हणजे एखाद्या वस्तूला दिलेली उपमा आणि उपमेय म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली आहे अशी वस्तू. आता ह्या दोन्ही मधला फरक इथे समजून घ्या. म्हणजे आपण पुढे विशेष कर्मधारय समास आणि उपमान उपमेय कर्मधारय समास मध्ये आपण काय करणार आहोत? उदाहरण पाहणार आहोत. आता विशेषण विशेष आणि उपमान उपमेय हे आपल्याला सुरुवातीला ऐकल्यावरती सारखे वाटतील. इथपर्यंत समजलंय का? विशेषण विशेष्य कशाला म्हणायचं आणि उपमान उपमेय कशाला म्हणायचं? जसं की उदाहरणार्थ एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसतो. उदाहरणार्थ आपण म्हणूयात की राहुल हा रंगनाथ प्रमाणे दिसतो. राहुल हा रंगनाथ प्रमाणे आहे असं मी म्हंटल. तर इथे मी राहुलला उपमा दिलेली आहे रंगनाथची. त्यामुळे रंगनाथ हे काय झालं? उपमान झालं, ज्याला आपण उपमा असं सुद्धा म्हणतो. आणि राहुल हे काय झालं? उपमेय झालं, की ज्याला उपमा दिलेली आहे असा. एखादा आवाढव्य अशा शरीराचा मनुष्य असेल तर त्याला माणसं म्हणतात, काय राक्षसावाने दिसतोस. बरोबर की नाही मराठीमध्ये? तर इथे उपमान उपमेय कोण आहे? कोण सांगताय? उपमेय तो मनुष्य आहे आणि उपमान राक्षस. बरोबर. उपमा उलट उलट झालं. कशाची उपमा दिलेली आहे? राक्षसाची. राक्षसाची उपमा दिलेली आहे आणि त्या व्यक्तीला दिलेली आहे. जे उपमा दिलेली आहे त्या तो उपमेलाच उपमान म्हणतात. मग इथे राक्षस काय झाला? उपमान. आणि ज्याला उपमा दिली आहे त्याला काय म्हणायचं? उपमेय. मग उपमेय. त्यामुळे तो व्यक्ती काय झाला? उपमेय झाला, जो कोणी असेल तो. आता विशेषण विशेष आणि उपमान उपमेय यामध्ये फरक काय आहे? तर विशेषण हे विशेषाच्या ठिकाणी उपलब्ध असतं, ठीक आहे. आणि उपमान जे आहे ते कल्पना करून त्याच्या ठिकाणी लावलेलं असतं, आरोप लावलेला असतो. जसं तो व्यक्ती राक्षस नाही, परंतु राक्षसाप्रमाणे दिसतो. बरोबर की नाही?
आणि उदाहरणार्थ त्याच व्यक्तीच्या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण घेऊयात. किती उंच व्यक्ती आहे तो. आता मला सांगा, ही उंच व्यक्ती, तो उंच आहे, या ठिकाणी तो आणि उंच हे विशेषण विशेष्य होईल की उपमान उपमेय होईल? विशेषण विशेषण. हा, विशेषण विशेष्य होईल. उंच हे त्याचं विशेषण आहे आणि तो काय आहे, विशेष्य आहे. समजले? तसं उपमान उपमेय काय आहे, तर ते त्याच्या ठिकाणी काही त्याचे गुणधर्म आहेत, परंतु प्रत्यक्ष रूपाने ते त्याच्या ठिकाणी नाही. जसं चंद्रमुखी, चंद्राप्रमाणे मुख असलेली, विशेषण विशेष आहे की उपमान उपमेय आहे? उपमान उपमान. हा, उपमान उपमेय आहे. ठीक आहे, हो समजलं सर. इथपर्यंत? काही शंका आहे? अंबिका मॅम, समजलं? नाही सर. हो हो. आता पहिला भेद बघा, विशेषण विशेष. सरळ सरळ आहे. आपण अगोदर ही विशेषण विशेषाची समान विभक्ती होते, हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. त्यामुळे या समासामध्ये सुद्धा, विशेषण विशेष कर्मधारय समासामध्ये, विग्रहामध्ये जे कोणतं विशेषण असेल किंवा विशेष असेल, त्या दोघांचीही समान विभक्ती होणार आहे. ठीक आहे, उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि विग्रह करताना च हे अव्यय आणि जे विशेष असेल, ते विशेष ज्या लिंगामध्ये असेल, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंगानुसार, त्या ठिकाणी तत्सर्वनाम आणि अधः प्रथमा विभक्ती एकवचनाचं रूप वापरलं जातं. जसं उदाहरणामध्ये समजेल, तीनही पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसक लिंगाची उदाहरणे इथे दिलेली आहेत. श्रेष्ठ विद्यालय असा समास आहे. विद्यालय कसं आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून विग्रह करताना श्रेष्ठ च असौ विद्यालय, असौ हे अधस सर्वनामाचं रूप आहे, ज्याचं प्रथमा विभक्ती वचन होतं. असौ अर्थ काय आहे, व तो. इथे तत्सर्वनामाचं रूप वापरलं तरी सुद्धा चालणार आहे, सह. ठीक आहे, श्रेष्ठ च सह विद्यालय. ठीक आहे, असौ विद्यालय. पुढे बघा, आता हेच स्त्रीलिंगामध्ये कसं झालेलं आहे, श्रेष्ठ बालिका, श्रेष्ठाच सा बालिका, श्रेष्ठ अशी ती मुलगी. समजतंय? आता हेच श्रेष्ठ बालक असतं तर विग्रह कसा झाला असता? श्रेष्ठ बालक असा समास आहे, सर. विग्रह कसा झाला असता? सर. हा, श्रेष्ठ च सह बालक. सर मला विचारायचं होतं. हा, सर आता श्रेष्ठ बालक याच्यामध्ये श्रेष्ठ आहे तो बालक की जो बालक श्रेष्ठ आहे तो. जो बालक श्रेष्ठ आहे तो किंवा श्रेष्ठ असलेला बालक, कसंही म्हटलं तरी एकच होणार आहे. समजतंय राहुल? हो सर. ठीक आहे? जसं महिला श्रेष्ठ असं म्हटलं जातं किंवा श्रेष्ठ महिला, दोन्हीचाही अर्थ एकच आहे. ठीक आहे, पुढे बघा, नीलोत्पलम, नीलम च तत् उत्पलम. उत्पलम म्हणजे कमळ, निळे निळे कमळ. नीलम च तत् उत्पलम नपुंसकलिंगी शब्द आहे, त्यामुळे स्वच्छ जलम, स्वच्छम च तत् जलम, स्वच्छ ते पाणी. हे स्वच्छ हे त्याचं काय झालं, विशेषण झालं. विशेषण अगोदर असणार आहे आणि विशेष हे नंतर असणार आहे. महाराज, महान च असौ राजा, अथवा महान च सह राजा, महान असलेला तो राजा. काही शंका आहे इथे? उत्कृष्ट शिक्षक, सांगा विग्रह. उत्कृष्ट
सह शिक्षक. हा, उत्कृष्ट सहशिक्षकः. समजलंय? अंबिका मॅम समजलंय? हो सर. किती? ठीक आहे, पुढे बघा. उपमान उपमेय कर्मधारय समास. उपमान उपमेयचा अर्थ समजला. इथे बघा हिंदीमध्ये दिलेला आहे, जिससे तुलना की जाए वह उपमान होता है. जिससे तुलना की जाए मतलब क्या? जिसकी भी तुलना की जा रही है वह उपमेय, और जिसके साथ तुलना की जा रही है वह उपमान होता है. जिससे तुलना की जाए वह उपमान, तथा जिसकी तुलना की जाए वह उपमेय होता है. उदाहरण यहाँ पर दिया है, चंद्र मुखम में चंद्र उपमान है और मुखम क्या है? उपमेय है. मुखाला म्हणजे तोंडाला चंद्राची उपमा दिलेली आहे, त्यामुळे चंद्र हा उपमान आहे आणि मुख काय आहे? उपमेय आहे. ठीक है. विग्रह कैसा करायचा है? इसका विग्रह करते समय उपमान के बाद इव लगाया जाता है. यदि लेकिन यदि उपमान पहले है तो इव बीच में लगाया जाएगा, और उपमान यदि बाद में है तो इव अंत में लगाया जाएगा. मतलब इस समास में कभी कभी उपमेय पहले होता है और कभी कभी उपमान पहले होता है. जैसे उदाहरण देखिए यहाँ पर, मुखचंद्र, ऐसा उदाहरण दिया. कौन किसका उपमान उपमेय है? या ठिकाणी उपमान उपमेय कोण कोणाचा आहे? चंद्रमुखाचा. बरोबर. म्हणजे चंद्र काय झालं? उपमान. उपमान झालं. आणि मुख काय आहे? उपमेय. उपमेय आहे. बरोबर. म्हणजेच या उदाहरणामध्ये उपमेय अगोदर आलेला आहे. ठीक आहे. जर असं असेल, उपमेय अगोदर आलेला असेल, तर इव जे अव्यय आहे ते विग्रहामध्ये शेवटी लावलं जातं. जसं मुखम चंद्र इव, मुखचंद्राप्रमाणे. आता दुसरं उदाहरण बघा, घनश्याम. विग्रह बघा, घन इव श्याम. श्याम म्हणजे हा श्रीकृष्ण, आणि घन म्हणजे ढग, ढगाप्रमाणे श्याम अशा अर्थामध्ये. तर इथे उपमान उपमेय कोण आहे? उपमान उपमेय सर. कोण आहे? सर तुमचा मध्ये आवाज नव्हता, तुम्ही काय सांगितलं परत सांगू शकता का? घनश्याम या उदाहरणामध्ये उपमान उपमेय कोण आहे? सर उपमान श्याम. उपमान श्याम. अच्छा, उपमान श्याम उपमान. कसं येईल? उपमान ढग येईल. हा. आणि श्याम काय आहे? उपमान ढग उपमेय येईल आहे. आणि घन. बरोबर आहे, छान. उपमेय. आता दोन्ही मध्ये फरक बघा. मुखचंद्र इथे उपमेय अगोदर होतं आणि घनश्याम इथे उपमान अगोदर आहे. उपमान अगोदर जेव्हा असेल तेव्हा इव ही अव्यय उपमानाच्या लगेच नंतर लावलं जातं. म्हणून घन इव श्याम, घनाप्रमाणे श्याम. मेघश्याम, मेघाप्रमाणे श्याम. श्याम. समजलंय? हा. पुढे आता पुरुष व्याघ्रह. उपमान उपमेय सांगा. वाघाप्रमाणे असलेला पुरुष. बरोबर. वाघाप्रमाणे असलेला पुरुष. परंतु उपमान कोण आहे आणि उपमेय कोण आहे? वाघ पुरुष म्हणजे उपमेय आणि वाघ म्हणजे उपमान.
बरोबर आहे, छान. वाघाची उपमा दिली म्हणून ते उपमान आहे, आणि ज्याला उपमा दिली तो पुरुष आहे म्हणून उपमेय. परंतु समास करताना उपमेय ज्याला उपमा दिलेली आहे तो शब्द, ते पद अगोदर आहे. म्हणून विग्रहामध्ये इव जे अव्यय आहे ते शेवटी गेलेलं आहे. पुरुष व्याघ्र इव. पुरुष कसा आहे? व्याघ्राप्रमाणे आहे. आणि तेच उदाहरण मी इथे उलट लिहिलेलं आहे, व्याघ्र पुरुष. आता विग्रह कसा होईल? व्याघ्रः इव पुरुषः. हा, व्याघ्र इव व्याघ्रः इव पुरुष. पुरुष. व्याघ्र इव पुरुष. व्याघ्र इव पुरुष. समजलंय? आता इथे एक शंका यायला पाहिजे तुम्हाला. येते शंका. या व्याघ्र पुरुष समासाप्रमाणे आपण मागच्या तत्पुरुष समासामध्ये षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं बघा. राज पुरुष. तिथे विग्रह आपण कसा केला होता? राज्ञः पुरुषः. बरोबर आहे? राज्ञः पुरुष अर्थ विग्रह केलता. मग राज्ञः पुरुषाचा अर्थ काय झाला? षष्ठी तत्पुरुष समासामध्ये आपण राजपुरुषचा अर्थ काय केला होता? सांगा ना. षष्ठीच राजाचा पुरुष. बरोबर, राजाचा पुरुष. मग इथे व्याघ्र पुरुष, व्याघ्रस्य पुरुष असा विग्रह का झाला नाही? उपमान उपमेय कर्मधारय समासामध्ये हे उदाहरण षष्ठी तत्पुरुष समासामध्ये का येऊ शकत नाही किंवा का आलं नाही? कोण सांगता? अंबिका मॅम, शंका समजली? सर मी सांगू? हम्म. सर कारण अ, व्याघ्राचा पुरुष आपण नाही म्हणू शकत ना. हा, वाघाचा पुरुष असं नाही म्हणू शकत आपण. वाघाप्रमाणे व्यक्ती पुरुष असं म्हटलं जातं. म्हणून पहिल्यांदाच आपण पाहिलं, समास हा अर्थाच्या दृष्टीने करायचा आहे. अर्थ काय योग्य होत आहे, अर्थ काय अपेक्षित आहे, त्यानुसार ते उदाहरण त्या समासामध्ये येणार आहे आणि त्याप्रमाणे विग्रह होणार आहे. ठीक आहे, समजलंय? समजलं इथपर्यंत? हो 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 सर. ठीक आहे. पुढे बघा, या ठिकाणी कर्मधारय समास संपतो. आपण